नमस्कार विद्यार्थी मित्र हो. चला आज आपण युनिट अँड मेजरमेंटचं सेकंड लेक्चर स्टार्ट करत आहोत. मागच्या लेक्चरला म्हणजे फर्स्ट लेक्चरला आपण काय काय बघितले होते, कोणते कोणते पॉईंट बघितले होते बघा. मेजरमेंट्स ऑफ ऑब्जेक्ट, लेंथ, वेथ, टाइम, टेम्परेचर काय असेल ते, स्टँडर्ड युनिट कशाला म्हणतात त्याची डेफिनेशन बघितली होती. फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आहेत त्या 7 क्वांटिटी आणि त्याचे सप्लिमेंटरी पण क्वांटिटी बघितल्या होत्या. सिस्टम ऑफ युनिट जसं CGS आहे, MKS आहे, त्याच्यानंतर SI आहे ना, FPS ह्या सिस्टीम बघितल्या. त्याच्यानंतर त्यांचे सिम्बॉल बघितले. सिम्बॉल म्हणजे कोणाचे, फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल, युनिट आणि त्याचे सिम्बॉल बघितले. त्याच्यानंतर फायनली आपण बघितलं प्लेन आणि सॉलिड अँगलची डेफिनेशन, त्याची इन्फॉर्मेशन आणि डिराइव्ड युनिट कसे तयार होतात त्याची डेफिनेशन बघितली होती. डिराइव्ड युनिट आर लॉट ऑफ, जसं एलिमेंट हे 108 लिमिटेड आहेत पण त्याच्यापासून जे कंपाऊंड बनले ते मोर दॅन लॅक्स आहेत. त्या पद्धतीनं डिराइव्ड युनिट आपल्याकडे हे 7 आणि ह्या 2 असे 9च आहे. 7 म्हणूया आपण, यांचा उपयोग फार कमी ठिकाणी होतो. तर 7 जे फंडामेंटल युनिट आहे सिस्टीम मधले त्याच्यापासून आपल्याला डिराइव्ड युनिट पुष्कळ बनवता येतात. म्हणजे 70 to 80च्या आसपास IIT साठी, JEE साठी आहे तुम्हाला स्टडीला. तर हे मागच्या पिरियडला आपण बघितले आहेत हे सगळे पॉईंट. आता आपण आजच्या पॉईंटला आपण जे युनिट आहे ते युनिट कसे लिहायचे, कोणत्या पद्धतीने लिहायचे, लिहिण्याची मेथड काय, त्याच्या मागचे रूल कोणते हे बघणार आहोत. कारण केवळ युनिट माहिती आहे, जसं वेटचं युनिट आपण जर मासचं युनिट जर kg लिहिलंय तर kg लिहिताना काय काळजी घ्यायची, किंवा 1 न्यूटन इक्वल टू न्यूटन लिहिताना काय काळजी घ्यायची, म्हणजे याच्या मागचे जे रूल आहेत, कन्व्हेन्शन म्हणू आपण, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात. त्याच्या आधी तुमच्या बुकमध्ये एक रिलेशन बिटवीन एक डू यू नो म्हणून एक पॉइंट दिलेला आहे. एक बघा एका बॉक्समध्ये दिलेलं आहे ते इन्फॉर्मेशन. ते इन्फॉर्मेशन बघूया. म्हणजेच काय आहे, डिग्री आणि रेडियन मधला जे रिलेशन आहे, जसं मॅथ्स मध्ये मी शिकवले तुम्हाला फर्स्ट लेसन मध्ये डिग्री आणि रेडियन मधलं रिलेशन, ते आपण परत एकदा बघणार आहोत. कारण न्यूमेरिकल सॉल्व करताना त्याची आवश्यकता पडणार आहे. तसंच बघा तुम्हाला बुक्स मध्ये एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्या आधी म्हणजे जो पॉइंट देतोय मी आता रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मध्ये, त्याच्या आधी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये काही कॅल्क्युलेशन आहे. इट इज अ मोस्ट रादर कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे ना, समथिंग इंटू समथिंगचा स्क्वेअर अपॉन स्क्वेअर. तर हे कॅल्क्युलेशन सरळ आपण जे आतापर्यंत ज्या मेथड लर्न केल्या, डिव्हिजन, प्रॉडक्ट वगैरे, तर याचा उपयोग न करता आपल्याला इझी मेथड कशी जाईल ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्यासाठी लॉगॅरिथमची गरज पडणार आहे. म्हणजे याचा अर्थ जे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे ते सॉल्व करण्यासाठी आपण जे रेग्युलर मेथड आहे ती यूज न करता आपण लॉगॅरिथमची मेथड यूज करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला लॉगॅरिथम लर्न शिकणे गरजेचं आहे. म्हणून मी काय करणार आहे, तुम्हाला नवीन जे काही न्यूमेरिकल सॉल्व करून देईल, किंवा हा लेसन संपताना, कारण आता या थेअरी ही जी आहे ती थेअरी चालू आहे, याच्यामध्ये मी न्यूमेरिकल घेत नाही. कारण न्यूमेरिकलचा पार्ट कॅल्क्युलेट करताना इट डिपेंड ऑन लॉगॅरिथम. म्हणून जशी मी थेअरी संपेल तशा पद्धतीने मी लगेच लॉगॅरिथम सुरू करेल. लॉगॅरिथमचे तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगेल. हाऊ टू लुक इन टू द लॉगॅरिथम टेबल हे तुम्हाला सांगणार आहे. लॉगॅरिथम टेबल रीड कसा करायचा, त्याच्यातल्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या हे मी समजून सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला सायन्समध्ये लॉगॅरिथमचे तर आहेच, पण नॅचरल साईन, नॅचरल ट्रिग्नॉमेट्री, जसं नॅचरल साईन आहे, नॅचरल कोसाईन आहे, नॅचरल टँजंट आहे, स्क्वेअर रूट काढणे, क्यूब काढणे वगैरे वगैरे, ह्या बऱ्याच व्हॅल्यू आहे लॉगॅरिथम टेबलमध्ये. त्यांचा यूज करावा लागणार आहे. जशी गरज पडेल तसं आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तूर्त आपल्याला लॉगॅरिथम आणि अँटी लॉगॅरिथम ह्या 2 कन्सेप्टची गरज पडणार आहे टू सॉल्व द कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन. समजा एखादा एक्झाम्पल असं असेल, 3.14 इंटू 1.98 चा स्क्वेअर अपॉन 2 पॉईंट मी लिहितो इथं 2.303 चा 3. आता हे कॅल्क्युलेशन करताना तुम्ही काय केलं असतं, रेग्युलर मेथडने आधी याचा स्क्वेअर केला असता, म्हणजे 2 टाइम मल्टिप्लिकेशन केलं असतं, त्याने याला मल्टिप्लाय केलं असतं, परत याचा क्यूब केला असता, मग दोघांचं डिव्हिजन केलं असतं. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. हेच जर आपण लॉगॅरिथमचा वापर करून कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर खूप इझी जाणार आहे. म्हणून जसं थेअरीचा पार्ट संपेल तसं मी तुम्हाला आधी लॉगॅरिथम समजून सांगेल, मग न्यूमेरिकल स्टार्ट करू, जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला इझी जाणार आहे. तर तूर्त आपल्याला जे बॉक्समध्ये दिलेलं आहे
बॉक्समध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत डिग्री, रेडियन वगैरे किंवा सेकंड, मिनिटचा, त्याचा आपण एकदा समजावून सांगूया. परत त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन येतं. कॅल्क्युलेशन कसं आलं हे न बघता मी ते सांगणार नंतर लॉगॅरिथम मध्ये. डायरेक्ट व्हॅल्यू बघूया. सुरुवातीला काय दिलेलं आहे बॉक्समध्ये, 2 पाय इक्वल टू 360 डिग्री. हा झाला रेडियन मध्ये, हा झाला डिग्री मध्ये. इथपर्यंत समजलंय. मग दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केलं तर पाय रेडियन इक्वल टू किती मिळणार आहे तुम्हाला, 180 डिग्री. पाय रेडियन इक्वल टू किती मिळणार आहे, 180 डिग्री. आता मी काय करतो, दोन्ही साईडला पायने डिवाइड करतो. मग या पाय अपॉन पाय किती, 1 राहिला. 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय. हे काय झाली तुमची डिग्री म्हणूया आपण, बरोबर. बरं, डिग्री 1 रेडियन इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, 180 अपॉन पाय. मग 180 अपॉन पायची व्हॅल्यू किती असते, 3.1416 समथिंग डिग्री. आता फक्त तुम्हाला हे डिव्हिजन करता आलं पाहिजे, 3.1416 डिग्री. आता या दोघांचं जे डिव्हिजन आहे ते ऍक्च्युअल डिव्हिजन करता येईल, पण खूप कॉम्प्लिकेटेड असेल. म्हणून मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. आणि ती कशी आली हे लॉगॅरिथम जेव्हा मी एक्सप्लेन करेल, हाऊ टू रीड द टेबल, त्या लॉगॅरिथमचे रूल लक्षात, तर ते रूल एकदा समजून घेतले की हे डिव्हिजन तुम्हाला सोपं जाईल. मग याचा आन्सर काय दिलेला आहे, 57.296 डिग्री ॲज पर बुक. हे कसं आलं आता विचारू नका, आता मी सांगणार नाही, कारण ते लॉगॅरिथम शिकावं लागणार आहे. म्हणजे 1 रेडियन इक्वल टू किती मिळालं तुम्हाला, 57.296 डिग्री. चला आता आपण याचाच वापर करूया उलट्या दिशेने. मग आता 180 डिग्री इक्वल टू किती आहे, पाय रेडियन. 180 डिग्री इक्वल टू किती आहे, पाय रेडियन. दोन्ही साईडला मी 180 ने डिवाइड करतो. मग याला 180 ने डिवाइड केलं तर हा 1 डिग्री राहणार, आणि याला 180 ने डिवाइड केल्यानंतर काय राहणार, 180 पाय अपॉन 180 रेडियन. असं हे कन्सेप्ट राहणार, बरोबर. हे कॅल्क्युलेशन हा पार्ट राहणार आहे. पायची व्हॅल्यू परत तुम्हाला माहिती आहे किती आहे, 3.1416 अपॉन 180 रेडियन. आता हा 3.1416 180 पेक्षा खूपच स्मॉल आहे, लक्षात. याचा अर्थ 2 प्लेस राईटला सरकवले तर 314 होणार आहे. पण तेच हा पॉइंट जर 2 प्लेस राईटला सरकवला, ट्रान्सफर केला या 4च्या नंतर, तर या कॅल्क्युलेशन मध्ये काय फरक होणार आहे ते आपण लॉगॅरिथम करताना बघणार आहोत. मग याचं फायनल आन्सर किती दिलेलं आहे बघा, 1.745 इंटू 10 टू पॉवर किती येणार, 10 टू पॉवर येणार -2 रेडियन. -2 रेडियन ॲज पर बुक. लक्षात राहिलं का. बरं, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता आपल्याकडे 1 रेडियन पण माहिती आहे, 1 डिग्री पण माहिती आहे. 1 रेडियन आणि 1 डिग्री माहिती आहे. बरं, हे कॅल्क्युलेशन कसं आलं हे इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशनच करताना तुम्ही चुकतात, लक्षात. बरं, आता डिग्रीचं मिनिटमध्ये कन्वर्ट करता येतं, मिनिटचं रेडियनमध्ये कन्वर्ट करता येतं. मग 1 डिग्री इक्वल टू काय येणार, 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट. 1 डिग्री इक्वल टू किती आहे, 60 मिनिट. 1 डिग्री इक्वल टू किती आहे, 60 मिनिट. मग 1 मिनिट इक्वल टू किती येणार आहे सांगा. आता दोन्ही साईडला 60 ने डिवाइड केलं, त्याला 60 अपॉन 60 किती, 1 मिनिट इक्वल टू 1 अपॉन 60. हे काय झालं तुमचं, डिग्री. म्हणजे 1 डिग्री अपॉन 60 असं म्हणूया. 1 डिग्री अपॉन किती, 60. बरं, 1 डिग्रीची व्हॅल्यू आत्ताच काढली तुम्ही. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे सांगा, 1.745 इंटू 10 टू पॉवर -2 है ना, हे आहे अपॉन 60. अपॉन किती, 60. ही कशाची व्हॅल्यू आली तुमची, ही आली तुमची 1 मिनिटची व्हॅल्यू. 1 मिनिटची व्हॅल्यू ॲज पर बुक बघा. बुकच्या बॉक्समध्ये काय दिलेलं असेल, 2 पॉईंट समथिंग आहे, 908 असं काहीतरी असणार आहे मला वाटतं. 2.908 इंटू 10 टू किती येणार आहे बघा, 10 टू येणार आहे -4. बघा, हे रेडियन मधलं आहे, बरोबर ना. रेडियन मधलं आहे ना. 1 मिनिट इक्वल टू किती रेडियन. हा, जसं 1 मिनिटचं 1 डिग्रीचं कन्व्हर्जन आपण केलं तर 1 रेडियनचं पण 1 मिनिटचं पण सेकंड मध्ये करू शकतो. 1 मिनिट इक्वल टू किती आहे, 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड. मग 1 सेकंड इक्वल टू काय येणार आहे, 1 अपॉन 1 मिनिट अपॉन 60. लक्षात. बरं, 1 मिनिटची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला किती आली, 2.908 इंटू 10 टू पॉवर -4 अपॉन 60 रेडियन. आता फक्त हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघून घ्या. जे काय आन्सर येईल तुमचं ते फायनल आन्सर असेल. आलं लक्षात. ॲज पर बुक बघून घ्या. फक्त आता मला एकच सांगायचं आहे की हे जे कॅल्क्युलेशन आहे, धिस अपॉन धिस
दिस अपॉन दिस किंवा दिस अपॉन दिस, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन पूर्ण लॉगॅरिथम सॉल्व केल्याशिवाय, लॉगॅरिथमचे एक्झाम्पल म्हणा, लॉगॅरिथमची थिअरी, लॉगॅरिथम टेबल कसा रीड करतात, हे संपूर्ण समजल्याशिवाय हे कॅल्क्युलेशन येणार नाही. नाहीतर तुम्ही आपल्या 9-10च्या फॉर्म नुसार असं करणार की चला 180 डिवायडेड बाय 3.1416, पॉईंट घालवण्यासाठी पॉईंटच्या राईटला 4 प्लेस आहेत, म्हणजे 4 झिरो वर लिहून लिहिलेत का, हा पॉईंट गेला, म्हणजे 180 अपॉन धिस वन, ऍक्च्युअल डिव्हिजन किंवा इव्हन नंबर आहे म्हणून 2 ने डिवाइड करा वगैरे वगैरे. तर इट इज अ व्हेरी रॉंग मेथड. ही अशी मेथड करायची नाही. तर अशा प्रकारे हे जे काय कॅल्क्युलेशन आहे हे मी तुम्हाला लॉगॅरिथम मध्ये सांगणार आहे. ओके, बर. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत आजचा. हे कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होता, तुमच्या बुक्स मध्ये पण दिलेला आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कन्व्हेन्शन. कन्व्हेन्शन फॉर यूज ऑफ SI युनिट. कन्व्हेन्शन फॉर यूज ऑफ SI युनिट. बघा, कालच्या पिरियडला लास्ट पिरियडला आपण काय बघितलं होतं, तर समजा तुम्ही दुकानात गेले तर 10 kg जर राईस मागितले तर तुम्ही kg लिहितात, दिस इज द युनिट. आणि 1 kgच्या किती मल्टिपल मध्ये आहे, 1 kg इज अ स्टँडर्ड युनिट. वेटचं स्टँडर्ड युनिट काय, 1 kg. त्याच्या किती मल्टिपल मध्ये तुम्ही राईस आणतात, 10 मल्टिपल मध्ये, म्हणून तो काय झाला 10 kg. हा kg लिहिताना किंवा लेंथ लिहिताना मीटर यूज करतात. ते लिहिताना कोणती काळजी घ्यायची ते नियम. सगळ्यात पहिला नियम बघा, लक्ष द्या. जे काही सिम्बॉल लिहिणार आहे, जो काही तो सिम्बॉल लिहिणार आहे, सिम्बॉल कोणता, kg आहे, मीटर आहे, किंवा काय बाकीचे काही युनिट असतील, फंडामेंटल युनिट तुम्हाला माहिती आहे, बरोबर का. हे जे युनिट आहेत ते लिहिताना कोणती काळजी घ्यायची, त्यातला पहिला नियम, त्यातला फर्स्ट नियम. दिस इज द बेसिक रूल, की या मेथडनेच तुम्ही हे रूल लिहायचे. फर्स्ट आहे स्मॉल लेटर्स. याचा अर्थ काय होतो, जे काही युनिट लिहिणार, फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिणार, ते युनिट लिहिताना तुम्ही स्मॉल लेटरचाच वापर करायचा. स्मॉल लेटर माहिती आहे ना, कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर मधला फरक. समजा 2 मीटर आहे, तर हा जो यम आहे हा स्मॉल असला पाहिजे, नॉट अ कॅपिटल यम. नॉट कॅपिटल यम. कसा असला पाहिजे, तो स्मॉल लेटर असला पाहिजे. कसा असला पाहिजे, स्मॉल लेटर असला पाहिजे. म्हणजेच काय, व्हेन वी राईट द फिजिकल युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी, यूज द युनिट इन स्मॉल लेटर्स. यूज द युनिट इन स्मॉल लेटर. आलं लक्षात. सेकंड, आता एखाद्या युनिट लिहिताना, एखादं फिजिकल युनिट लिहिताना, फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना जर पर्सनचं नाव येत असेल, पर्सनचं नाव, कोणते कोणते पर्सन आहे की ज्यांच्या नावावर युनिट बनलेले आहेत, न्यूटन आहे, जूल आहे की नाही, हे जे आहेत हे त्या लोकांच्या नावावर बनलेले युनिट आहेत. हे पूर्ण फुल नेम लिहिताना त्यांचं नावाची स्टार्टिंग ही स्मॉल लेटरने करायची. समजा आता न्यूटन आहे, मला 5 न्यूटन लिहायचं आहे, तर मी NEWTON हा न्यूटन नावाचा पर्सन आहे. पर्सनचं नाव सुद्धा एक सिम्बॉल देण्यात आलेला आहे, बरोबर ना. मग जर हा फुल नेम लिहायचं असेल तर सुरुवात कशाने करायची, स्मॉल लेटरने. सुरुवात कशाने करायची, स्मॉल लेटरने. किंवा 5 जूल, लक्षात आलंय. सुरुवात कशाने करायची, या स्मॉल लेटरने. माणसाचं नाव असेल तर दॅट इज द पर्सन्स नेम. फुल नेम लिहायचं असेल, हेच जर मला सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मात्र कॅपिटल फॉर्म वापरायचा, 5 न्यूटन किंवा 5 जूल. लक्षात, 5 न्यूटन किंवा 5 जूल. पहिला रूल लक्षात आला, स्मॉल लेटर अप्लाय करायचे. पर्सनचं नाव जर फुल लिहायचं असेल तर स्मॉल लेटरने सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर पर्सनचं नाव जर सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कॅपिटल फॉर्म लिहायचा आहे. बुक्स मध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता नेक्स्ट आहे बघा, जो काही सिम्बॉल असेल तो प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचा नाही. फॉर एक्झाम्पल 10 kg आहे, 10 kg आहे. आता ग्रामर मध्ये तुम्हाला माहिती आहे, सिंग्युलर असेल तर आपण लिहितो
यस लावत नाही, पण प्लुरल असेल तर आपण काय करतो, यस लावतो. आता 10 kg 1 पेक्षा मोर आहे, त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत इट इज प्लुरल फॉर्म म्हणजे kgs असं लिहायचं नाही. इट इज अ प्लुरल फॉर्म. हा अशा पद्धतीने सिम्बॉल लिहायचा नाही. 10 असो का 100 असो, शेवटी तो सिंग्युलर फॉर्म मध्ये यस लिहायचा नाही, प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. लक्षात. किंवा 2 मीटर्स असं कधी लिहायचं नाही. 2 मीटर मीन 2 मीटर्स, 2 मीटर मीन 2 मीटर, नॉट यस. लक्षात. डोंट राईट सिम्बॉल इन प्लुरल फॉर्म. लक्षात. त्याच्यानंतर सिम्बॉल लिहिल्यानंतर कधीही फुल स्टॉप द्यायचा नाही. डोंट राईट फुल स्टॉप पॉइंट देअर. म्हणजेच काय, समजा असं लिहिलं मी 2 kg फुल स्टॉप, नो, इट इज नॉट राईट आन्सर. 10 kg ओनली राईट हिअर. लक्षात. फुल स्टॉप द्यायचा नाही. किंवा मी असं लिहिलं 30 मीटर, मग फुल स्टॉप दिला तरी सुद्धा आपल्याला हे चालणार नाही. डोंट राईट हिअर फुल स्टॉप. लक्षात. समजलं काय काय. पहिल्यांदा बघितलं स्मॉल लेटर आहे, त्याच्यानंतर काय बघितलं, स्मॉल लेटर नंतर नाव असेल पर्सनचं तर फुल नेम लिहायचं असेल तर स्मॉल लेटरने सुरुवात करायची, किंवा सिम्बॉलचा फॉर्म लिहायचा असेल तर कॅपिटल फॉर्म मध्ये लिहायचा. त्याच्यानंतर प्लुरल फॉर्म लिहायचा नाही, यस लावायचा नाहीये किंवा फुल स्टॉप द्यायचा नाही. एवढे आपण बघितलेले आहे, बरोबर का. त्याच्यानंतर आपण काय बघितलंय, जे काही सिम्बॉल असतील ते अपॉनच्या अपॉन असतील तरीही ते दोघांच्या रेशोमध्येच द्यायचे. समजा मी ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड माहिती ना, पर म्हणजे डिवायडेड बाय. अपॉन टाइमचं युनिट काय आहे, सेकंड. म्हणजे याचा अर्थ असं लिहू नका तुम्ही मीटर पर सेकंड पर यस असं लिहायचं नाही. नेहमी काहीही करा, दोघांच्याच रेशोच्या फॉर्म मध्ये हे लिहायचं. म्हणजेच हा असं जर लिहिलं तर दॅट इज रॉंग. मग मी याचं युनिट कसं लिहिणार आहे, मीटर पर, दोघांचाच रेशो आला पाहिजे, 2 युनिटचाच रेशो आला पाहिजे. आपण हा यस आणि यस एकत्र करतो आणि काय लिहितो, सेकंड स्क्वेअर. लक्षात. तर अशा प्रकारे हा पण पॉइंट लक्षात घ्यायचा. रेशो नेहमी न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा दोघांचाच असला पाहिजे. 3 युनिट असले, 3 सिम्बॉल असले तरी त्यांना दोघांमध्येच कन्वर्ट करायचं आहे. लक्षात. हे समजलंय. त्याच्यानंतर जर 2 युनिटचा प्रॉडक्टचा फॉर्म लिहायचा असेल, 2 युनिटचा प्रॉडक्टचा फॉर्म लिहायचा असेल तर काळजी घ्या. 2 युनिटचा प्रॉडक्टचा फॉर्म असेल, समजा असं लिहिलं मी मीटर पर सेकंड, हा तर डिव्हिजनचा फॉर्म आहे, पण मी असं लिहू शकतो ना, मीटर इंटू हा यस, मीटर पर सेकंडचा अर्थ होतो मीटर अपॉन सेकंड. सेकंडला पॉवर किती आहे, 1. न्यूमरेटरला गेल्यानंतर -1 होतं, म्हणजे यस रेश टू किती झाला, -1 झाला. हे लिहिताना काळजी घ्या. हा प्रॉडक्टचा फॉर्म झाला, म्हणजे 2 युनिट मधला प्रॉडक्टचा फॉर्म लिहिताना काळजी घ्या. काय करायचं आहे, एक तर त्याच्यामध्ये डॅश किंवा हायफेन, हा हायफेन किंवा असे डॅश घ्या, हायफेन, आणि मग -s लिहा, किंवा मीटर आणि यस मधला फरक थोडासा डिस्टन्स जास्त ठेवा. लक्षात. त्या दोघांमधला डिफरन्स जास्त ठेवायचा थोडासा, किंवा असं लिहू शकता थोडासा जास्त, एकदमच जास्त नाही. मीटर सेकंड इनवर्स असं चुकूनही लिहू नका. मीटर यस इनवर्स, मीटर पर सेकंड इनवर्स असं लिहायचं नाही. दिस इज अ रॉंग. हा मिली सेकंद होतो. एम एस चा अर्थ जवळजवळ असेल तर मिली सेकंद आहे. एम आणि यस इनवर्स हे डिफरंट आहे थोडेसे. मीटर पर सेकंद होतो. लिहिताना काळजी घ्यायची. हा पण एक अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे. लक्षात. त्याच्यानंतर अजून एक आहे, त्याच्यानंतर पुढचा बघा पॉइंट आहे कन्व्हेन्शन ऑफ यूज ऑफ एसआय युनिट मधला प्रेफिक्स सिम्बॉल. प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर symbol of unit. बघा लक्षात द्या, प्रेफिक्सचा सिम्बॉल हा यूज करायचा कोणाच्या आधी, तर सिम्बॉल ऑफ युनिटच्या आधी यूज करायचा आहे. प्रेफिक्स म्हणजे काय माहिती आहे का, समजा
आपण एखादं एक्झाम्पल करू. इंग्लिश ग्रामरमध्ये प्रेफिक्स सफिक्स तुम्ही बघितलेलं आहे. म्हणजे एखादं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. सेकंड हे फिजिक्समधलं घेतलं आपण टायमिंगचं. सेकंडचा काही पार्ट तो काय लिहिणार आपण, मिली सेकंद असं लिहू शकतो. मायक्रो सेकंद हे मिली मायक्रो नॅनो सेकंद. नॅनो सेकंद तर तुम्हाला बऱ्याच वेळा आलं असेल. हे झाले प्रेफिक्स. हे काय झाले, प्रेफिक्स. हे झालं युनिटचा सिम्बॉल, हा झाला प्रेफिक्स. हा युनिट आणि हा प्रेफिक्स. आता यांचे सिम्बॉल लिहिताना मिलीसाठी सिम्बॉल वेगळा आहे, सेकंडसाठी सिम्बॉल, सेकंडसाठी तर यसच वापरतो आपण, बरोबर का. मिलीचा सिम्बॉल वेगळा आहे, नॅनोचा सिम्बॉल वेगळा आहे. लक्षात, प्रेफिक्स म्हणजे एखाद्या सिम्बॉलच्या आधीचा जो नंबर असतो किंवा सिम्बॉल असतो तो दॅट इज द प्रेफिक्स, त्याला प्रेफिक्स म्हणतात. मग हे दोघं मिळून एक सिम्बॉल तयार होतो आणि तो सिम्बॉल जो तयार होतो तो होतो 10 टू द पॉवर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हचा पार्ट, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. लक्षात, म्हणजे दोघं मिळून एक प्रेफिक्सचा सिम्बॉल आणि एक युनिटचा सिम्बॉल दोघं मिळून काय तयार होतं, 10 टू द पॉवर समथिंग, निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो. लक्षात. तर प्रेफिक्समध्ये बघा, आपण आता टायमिंगच्या बाबतीत तसं प्रेफिक्स बघणार आहोत. टायमिंग म्हणजेच काय, सेकंद आहे. मग सेकंद तुम्हाला माहिती आहे स्मॉलेस्ट टाइम इंटरव्हल. मग प्रेफिक्स मी असं लिहितो 1, समजा मी असं लिहिलं मिली सेकंड. मिली काय झाला प्रेफिक्स, सेकंड इज द युनिट ऑफ टाइम, बरोबर का. बर, आता याचा सिम्बॉल घेऊया 1 ॲज इट इज. मिलीसाठी आपण यम वापरायचा, सेकंडसाठी यस. सिम्बॉल ऑफ मिली, सिम्बॉल ऑफ यस, सेकंड, दॅट इज द टाइम. लक्षात, म्हणजेच काय लिहिणार 10 रेज टू पॉवर. बघा 1 मिली सेकंड इक्वल टू हाऊ मेनी, 10 टू द पॉवर समथिंग, 10 टू द पॉवर -3 सेकंद. याचा अर्थ असा होतो की एका सेकंदाचा 10 टू द पॉवर -3 चा अर्थ होतो 1/10 टू द पॉवर +3, 1/1000 सेकंद. एका सेकंदाचा कितवा पार्ट, 1000वा पार्ट. एक सेकंद असतं खूप कमी टायमिंग आहे. एक सेकंद म्हणजे पटकन असा होऊन जातो. त्याचे सुद्धा 1000 पार्ट केल्यानंतर त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे, एव्हरी पार्ट इज अ 1000, 1/1000 पार्ट. लक्षात, एका सेकंदाचे आपण 1000 पार्ट करायचे, त्यातला एका पार्टचं टायमिंग म्हणजेच 1 मिली सेकंद. लक्षात, म्हणजे एका सेकंदाचे आपण किती पार्ट केले, 1 सेकंद आहे, एका सेकंदाचे आपण कमी. जसं आता 1 मिनिट आहे, 1 मिनिट जो असेल त्याचे 60 पार्ट केले तर प्रत्येक पार्ट किती सेकंदाचा आहे, तो 1 सेकंदाचा आहे. एका मिनिटाचे मी किती पार्ट केले, 60 पार्ट केले, तर प्रत्येक पार्ट कितीचा, 1 सेकंदचा. 1 सेकंदचे जर मी 1000 पार्ट केले तर प्रत्येक पार्ट कितीचा असणार आहे, 1 मिली सेकंदचा असणार आहे. लक्षात, 1000 पार्ट केल्यानंतर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे 1 मिली झाल्यानंतर आहे 1 मायक्रो. मायक्रो काय झाला, हा झाला तुमचा प्रेफिक्स सेकंड. लक्षात, प्रेफिक्स आणि हा सेकंड. 1 मायक्रोसाठी सिम्बॉल हा म्यू आहे आणि यस हा आहे तो 10 टू पॉवर -6 सेकंद. आणि शेवटी अजून एक आहे 1 नॅनो सेकंड इक्वल टू 1 नॅनो सेकंड, म्हणजे 10 टू पॉवर -9 सेकंद. बघा 10 टू पॉवर -6 म्हणजे 1/1च्या वर किती प्लेस 0 आहे, 1/1, 1 2 3 4 5 6. लक्षात, 1 लाख 6 आहे म्हणजे 10 लाख. म्हणजे एका सेकंदाचे मी 10 लाख पार्ट करणार आणि त्याच्यातला एक पार्ट म्हणजेच काय झालं 1 मायक्रो सेकंद. आणि एका सेकंदाचे मी परत 1 2 3 एवढे पार्ट करणार, बरोबर का. तर तुम्हाला काय मिळणार आहे, एक नॅनो सेकंद मिळणार आहे. नॅनो सेकंद हे खूप छोटासा पार्ट आहे, बरोबर का. तर अशा प्रकारे हे प्रेफिक्स सिम्बॉल आपण अशा पद्धतीने वापरतो. आता बऱ्याच वेळा काय आहे, मिलीसाठी यम हा सिम्बॉल वापरला, मायक्रोसाठी म्यू आणि नॅनोसाठी एन. सिम्बॉल जर अवेलेबल असेल तर दुसरं काही लिहायचं नाही, सिम्बॉल अवेलेबल असेल तर सिम्बॉल लिहायचाच. लक्षात. आता याचं कारण मी सांगतो आता तुम्हाला लोकांना, लक्ष द्या.
या ठिकाणी सांगतो बघा. समजा मी 10⁻⁻6 घेतले, हा काय झाला तुमचा मायक्रो सेकंद झाला. मी असे लिहू शकतो 10⁻³ इंटू 10⁻³ बरोबर. -6 आहे ना ते. 10⁻³ कोणासाठी वापरतो आपण? मिलीसाठी. म्हणजे हा झाला मिली, दुसरा आपण मिली आणि मग सेकंद. म्हणजेच काय MS 10⁻⁻6 इक्वल टू काय लिहिलं आपण? MS. असं चुकूनही लिहायचं नाही. 10⁻⁻6 10⁻⁻6 साठी आपल्याला स्पेशली सिम्बॉल दिलेला आहे, दॅट इज मायक्रो. दिसतो ना? मग मायक्रोच लिहायचं, असं डबल एम करायचं नाही. किंवा 10⁻⁹ साठी सुद्धा आपण काही काही वेळेस असं लिहू शकतो, पण ते रॉंग आहे. बघा कसं लिहितात काही काही वेळेस. 10⁻⁻9 कॅन बी राईट हिअर 10⁻⁻³ इंटू 10⁻⁻6. 10⁻⁻³ म्हणजे हा झाला मिली, 10⁻⁻6 झाला मायक्रो, मग सेकंड. म्हणजेच काय? मिली मायक्रो सेकंड. 10⁻⁻9 मिली मायक्रो सेकंद आहे का? नाही. डायरेक्ट त्याला नाव आहे, सिम्बॉल आहे नॅनो. 10⁻⁹ साठी काय आहे? कोणता सिम्बॉल आहे? नॅनो. हेच सिम्बॉल अप्लाय करायचे आहे, दुसरे करायचे नाही. आलं लक्षात? प्रेफिक्स सिम्बॉल कसा असतो? इंग्लिश ग्रामरमध्ये तर तुम्हाला प्रेफिक्स सफिक्स बरंच काही काही आलेले आहेत. फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिली मायक्रो हे स्मॉल इंटरव्हलसाठी आहे. तो टाइम असो का डिस्टन्स असो, हे स्मॉलसाठी निगेटिव्ह पॉवर येतो आणि लार्जसाठी हा पॉझिटिव्ह पॉवर येतो. फॉर एक्झाम्पल, आता मी एखादा लार्ज डिस्टन्स घेतो, डिस्टन्स लेंथ घेतो. लक्ष द्या, आपल्या अर्थच्या जवळची गॅलेक्सी आहे, त्या गॅलेक्सीचं डिस्टन्स अर्थ पासूनचं, हे गॅलेक्सी आहे, त्या गॅलेक्सीचं डिस्टन्स अर्थ पासूनचं आहे 2 इंटू 10⁻22 मीटर. इतकं डिस्टन्स आहे या गॅलेक्सीचं आपल्या अर्थ पासूनचं. म्हणजे किती आहे? तर 2 लिहायचा, 2च्या वर किती झिरो लिहिणार? 22. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. मला सांगा आता, हे डिस्टन्स म्हणजे हा नंबर लिहायला सोपा जातो का? हा नंबर इथे एखादा झिरो कमी जास्त झाला तर व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणून याच्या पुढे तुम्ही जे कॅल्क्युलेशन करणार आहे फिजिक्समध्ये ते 10च्या पॉवरमध्ये करणार आहात. लक्षात? हा 10चा पॉवर म्हणजेच काय झाला? याचा सफिक्स प्रेफिक्स किती झाला? 2. लक्षात? मग हा नंबर असा कन्व्हिनियंट नाही लिहायला, तर तो लिहिताना 10च्या पॉवरमध्ये लिहिला तर आपल्याला इझी होणार. म्हणजे जे लार्ज नंबर आहे ते त्यांची पॉझिटिव्ह पॉवर असते, जे स्मॉलेस्ट नंबर आहे तसं तो निगेटिव्ह पॉवर होत जातो. तसं प्रोटॉनची रेडियस ही खूप छोटी आहे, 10⁻⁻15 पर्यंत जाणार आहे, म्हणजे खूप लहान आहे. अशा प्रकारे आपण एक तर निगेटिव्ह पॉवरमध्ये जाऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह पॉवरमध्ये जाऊ शकतो. हे झालं तुमचं SI युनिटची काही इन्फॉर्मेशन. SI युनिटचं कन्व्हेन्शन कसं लिहितात. खूप मोठे नंबर आणि खूप स्मॉल नंबर, मिली असो का मायक्रो असो का मॅक्रो असो, लार्जेस्ट नंबर 10 टू द पॉवरच्या फॉर्ममध्ये प्रेफिक्स लावून जर लिहिले तर लिहिताना आपल्याला कन्व्हिनियंट होणार, सोपे जाणार. लक्षात? तर अशा प्रकारे आपण कन्व्हेन्शन ऑफ यूज ऑफ SI युनिट बघितलं. काय काय बघितलं कन्व्हेन्शन ऑफ यूज ऑफ SI युनिटमध्ये? सगळ्यात आधी बघितलं सिम्बॉल. सिम्बॉल असतात, ते सिम्बॉल नेहमी कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचे असतात? सिम्बॉल लिहायचे असतात स्मॉल लेटरमध्ये. सिम्बॉल कशामध्ये लिहायचे असतात? स्मॉल लेटरमध्ये. अजून काय काय बघितलं? पर्सनचं नाव असेल तर ते पर्सनचं नाव पूर्ण लिहायचं असेल तर ते लिहिताना स्मॉल लेटरने सुरुवात करायची, जसं न्यूटन आहे, जूल आहे. पण तो जर सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचा असेल तर कॅपिटल लेटर लिहायचं. काय लिहायचं? कॅपिटल लेटर. लक्षात? त्याच्यानंतर अजून काय काय बघितलं आपण? रेशो असेल तिघांचा तर तो दोघांमध्येच कन्वर्ट करायचा, तिसरा घ्यायचा नाही, फुल स्टॉप द्यायचा नाही, प्लुरल फॉर्म लिहायचा नाही. लक्षात? आणि आता बघितलं हा 10 टू द पॉवर समथिंगचा फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण कन्व्हेन्शन बघितले, सिम्बॉल लिहिण्याच्या पद्धती, त्याच्या मागचे रूल. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट ऑफ लेंथ. लक्षात घ्या, SI युनिट काय? मेजरमेंट ऑफ लेंथचं मीटर. SI युनिट काय आहे? मेजरमेंट ऑफ लेंथचं मीटर आहे. बरं, मीटर हे डिस्टन्स
फर्स्ट पिरियड मध्ये सांगितलं होतं मी, मीटर डिस्टन्स समजा एका रॉड आहे, रॉडला आपण 1 मीटर अझ्युम केलं, पण तो रॉड किती लांबीचा घ्यायचा हे आपण त्यावेळेस काही ठरवलं नव्हतं. सगळ्यांनी ठरवलं, म्हणजे त्या सायंटिस्ट लोकांनी ठरवलं की बाबा इतका लांबीचा रॉड घेऊया, पण तो कशावर आधारित आहे, कशावर डिपेंड आहे की हा एवढ्याच लांबीचा रॉडला आपण मीटर म्हणू. तर त्यांनी काही एक ठरवलं होतं. सुरुवातीला त्यांनी 1960च्या आसपास सगळे सायंटिस्ट जे मेजरमेंटवाले आहेत त्यांनी ठरवलं की बाबा क्रिप्टॉन नावाचा जो एलिमेंट आहे, त्याचा जो ॲटम आहे, त्याच्यातून जो ऑरेंज रेड नावाचा कलर निघतो आणि त्या कलरची जी वेवलेंथ आहे, बघा प्रत्येक कलरला वेवलेंथ असते आणि ती डिफरंट असते. वेवलेंथ तुम्हाला हळूहळू कळेल वेवलेंथ कशाला म्हणतात लक्षात, किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कशाची काय असते हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. त्या वेवलेंथ वरनं मीटर म्हणजे त्या वेवलेंथची लेंथ म्हणजे 1 मीटर असं त्यांनी ॲझ्युम केलं होतं. हळूहळू 1983 मध्ये त्यांनी ही डेफिनेशन चेंज केली. कोणती डेफिनेशन चेंज केली की बाबा क्रिप्टॉनवाली डेफिनेशन चेंज केली. मग त्यांनी काय केलं, एक डिस्टन्स ॲझ्युम केलं की एवढ्या डिस्टन्सला आपण 1 मीटर असं म्हणणार आहोत. विच इज दॅट डिस्टन्स, तो डिस्टन्स कोणता आहे. त्यांनी काय ठरवलं की एक लाईटचा स्पीड तुम्हाला माहिती असेल, लाईटचा स्पीड किती आहे सांगा. एका सेकंदामध्ये लाईटचा स्पीड ऑफ लाईट डिनोटेड बाय सी, व्हीने पण दाखवतात पण सीने जनरली स्पीड ऑफ लाईट दाखवतात. एका सेकंदामध्ये किती पडतो तो 299,792 त्याच्यानंतर 458 मीटर पर सेकंद. जवळपास तो जो लाईट आहे तो लाईट इतक्या मीटर पर सेकंडने ट्रॅव्हल करतो. एका सेकंदात एवढं ट्रॅव्हलिंग आहे. म्हणजे किती आहे बघा, 100 झाले का, नंतर आहे 1000, 10,000 लॅक्स, नंतर 10 लॅक्स, करोड, 29 करोड, म्हणजे 29 करोड 97 लॅक्स 92,458. 29 करोड 97 लॅक्स म्हणजे 97 हा पण जवळपास 97 लॅक्स म्हणजे जवळपास 1 करोडच्या जवळपास आला आहे. म्हणजे 29 प्लस हा 1 करोड 30 करोड मीटर पर सेकंड ॲव्हरेजली स्पीड ऑफ लाईट असतो. आपण राऊंड फिगरमध्ये घेऊ. सी इज इक्वल टू काय येणार, 30 करोड मीटर पर सेकंड. म्हणजे ॲव्हरेजली जी लाईटची स्पीड आहे ती एका सेकंदाला किती कोटी मीटर जाते, 30 कोटी मीटर पर सेकंद जाते. लक्षात, 30 कोटी मीटर, बरोबर का. बर, त्या स्पीड लाईटचा स्पीड आहे तो व्हॅक्यूम मधून. या लोकांनी काय ठरवलं, सायंटिस्ट लोकांनी, की एक लाईट जो आहे तो व्हॅक्यूम मधून पास केला आणि 1 सेकंदामध्ये त्यांनी काहीतरी डिस्टन्स कव्हर केलं इतकं, 30 करोड. किंवा हे घेऊया आपण एक्झॅक्ट फिगर आणि हे राऊंड फिगर, 299,792,458 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. कशामध्ये, 1 सेकंडमध्ये, व्हॅक्यूम मध्ये. लाईट व्हॅक्यूम मध्ये नुसतं त्यांनी काय केलं, सेंड केला 1 सेकंद, मग त्यांनी एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आता त्यांनी काय केलं, एवढ्या डिस्टन्सचे त्यांनी छोटे छोटे पार्ट केले, असे स्मॉल पार्ट केले. किती पार्ट केले, तर इतके पार्ट केले, 29 करोड 97 लॅक्स इतके पार्ट केले, छोटे 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 छोटे. मग एक पार्ट एवढा आला समजा, अजून दॅट, म्हणजे एका सेकंदांमधला. मग एका सेकंदाचे जे काय असेल त्यांनी किती पार्ट केले, तर 2,997 है ना, 92,458 एवढे पार्ट केले. मग तेवढ्या टायमिंगमध्ये, इतक्या टायमिंगमध्ये एका सेकंदाचे इतके भाग केल्यानंतर जो काय टाइम राहील त्या टायमिंगमध्ये या लाईटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. लक्षात, एका सेकंदाच्या इतक्या पार्टमध्ये तो लाईट इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. या डिस्टन्सला त्यांनी नाव दिलं 1 मीटर. फॉर एक्झाम्पल, अजून दुसरं एक्झाम्पल घेऊ तर पक्क लक्षात राहील. समजा एरोप्लेन आहे, एरोप्लेनचा 1 मिनिटमध्ये, 1 मिनिटच घेऊ आपण, 1 मिनिटमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 500 मीटर. किती, एका मिनिटात त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं, 5 मीटर केलं, बरोबर का. मग मी काय करतो,
100 मीटर धरू आपण, म्हणजे हिशोबाला सोपं जाईल. एका मिनिटामध्ये त्याने कव्हर किती केलं? 100 मीटर एवढा डिस्टन्स कव्हर केलं. मग मी काय करतो एका मिनिटामध्ये, तर आता मी याचे 100 मीटरचे 100 पार्ट करतो. लक्षात, हा 1 2 3 4, हा डिस्टन्स, हे डिस्टन्स किती वेळात कव्हर झालं असेल? एका मिनिटाच्या 100व्या पार्ट एवढा टायमिंग मध्ये हे डिस्टन्स कव्हर झालं असेल. दुसरे डिस्टन्स किती आहे? त्या मिनिटाच्या 100व्या पार्ट. असं करत 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 तुम्हाला टोटल किती मीटर मिळणार आहे? 100 मीटर एवढा डिस्टन्स मिळणार आहे एका मिनिटामधलं. मग मला आता सांगा, याच्यावरून अजूनही मी म्हणतो, एका मिनिटात 100 मीटर, 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद आहे ना. मग मला सांगा हाफ मिनिट म्हणजे 30 सेकंड मध्ये किती येणार? 30 सेकंड मध्ये किती येणार? तो 50 मीटर मध्ये येणार. 15 मीटर मध्ये किती? 15 सेकंड मध्ये किती येणार? तो 50 झाला का इथे? 25. परत 15चा हाफ किती? 7.5 सेकंड मध्ये तो किती येणार? 25चा 12.5. लक्षात, असं करता करता तो 1 सेकंड मध्ये किती कव्हर करणार? 1 सेकंड मध्ये काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल ना. लक्षात, तसा हा 1 अपॉन समथिंग इतका पार्ट सेकंदामध्ये, एवढ्या सेकंदामध्ये, एका सेकंदाच्या इतक्या पार्ट मध्ये तो लाईट काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल ना. दॅट डिस्टन्स, दॅट कव्हर्ड डिस्टन्स इज नोन ॲज अ मीटर. त्याला त्यांनी काय नाव दिलं? 1 मीटर. म्हणजेच काय, लाईट स्पीडली व्हॅक्यूम मध्ये एंट्री केली लाईटनी, आणि एका सेकंदाचा अर्धा हिस्सा नाही आहे, एका सेकंदाचा 10वा हिस्सा नाही आहे, एका सेकंदाचा 100वा पार्ट नाही आहे, एका सेकंदाचा 30 लॅक्सवा पार्ट. एका सेकंदाचे आपण 1 सेकंद म्हटलं तर एवढाच फटकन येतो. एका सेकंदाचा हाफ सेकंद म्हटलं तरी आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. एका सेकंदाचा 30 करोड्सवाला पार्ट किती असणार आहे? तो हलायलाही तयार नसेल तेवढ्या वेळात 30 करोड्स म्हणू आपण. तितक्या वेळात लाईट कुठेतरी ट्रॅव्हल करणार. ते डिस्टन्स म्हणजेच काय झालं? 1 मीटर. लक्षात, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन व्हॅक्यूम in 1/29 crore 97 lakhs part of 1 second is known as 1 meter. अशी थोडक्यात एक डेफिनेशन आहे. लक्षात आलं ना काय सांगितलं? एका सेकंदाचा, बघा 1 सेकंद. जसं आता मी अजून एक एक्झाम्पल घेतो. माझ्याकडे 1 रुपीज आहे. 1 रुपीज मी 1 पर्सनला दिला, त्याला किती मिळणार आहे? 1 रुपीजच मिळणार आहे. पण तो 1 रुपीज मी 2 पर्सनला दिले, डिवाइड केले, तर प्रत्येकाच्या हिशोबावर किती येणार? 50 पैसे. एक रुपया मी 5 माणसांना डिवाइड केला, प्रत्येकाच्या हिशोबावर किती येणार आहे? 20 पैसे, 20 पैसा, बरोबर का? 1 रुपया मी 10 पर्सनला डिवाइड केला, 10 पर्सनला, तर प्रत्येकाच्या हिशोबावर किती येणार आहे? प्रत्येकाच्या हिशोबावर 0.1 म्हणजे 10 पैसे. 1 रुपया मी 100 पर्सनला डिवाइड केला, तर प्रत्येकाच्या हिशोबावर किती येणार आहे? 1 पैसा. 1 रुपया मी 1000 पर्सनला डिवाइड केला, तर प्रत्येकाच्या हिशोबावर किती येणार आहे? लक्षात, 0.01. 1 रुपया मी लॅक्स लोकांना डिवाइड केला, तर प्रत्येकाच्या हिशोबावर कसं होणार आहे? कमी कमी येणार आहे. याचा अर्थ समजा हा सेकंद आहे, 1 सेकंदात एवढं डिस्टन्स, तर अर्ध्या सेकंदात त्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स, 1/5 सेकंदामध्ये अजून कमी डिस्टन्स झालं, 1/10 सेकंदामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट अजून कमी झाला, 100th सेकंदामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट अजून कमी झाला, 1/1 लाख सेकंदामध्ये म्हणजे एका सेकंदाचा इतका पार्ट, तर अजून डिस्टन्स कसं कमी, किती होणार? खूप कमी होणार. असं करता करता 1/1 सेकंदाचा 30 लॅक्सवा पार्ट, म्हणजेच तो काय झाला? खूप कमी झाला. तो किती आहे? त्याला किती मानलं त्यांनी? 1 मीटर अजून केलं, 1 मीटर. म्हणून बघा, जेव्हा एका सेकंदामध्ये लाईट 30 करोड्स मीटर कव्हर करतो, तेव्हा ऑब्विसली 1 मीटर याच्या मानाने कसं आहे? खूप निग्लिजिबल आहे. 1/30 करोड्स म्हणजे ही व्हॅल्यू डिक्रीज होत खूप कमी होणार ना. बघा, लेस 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 अजून लेस 30 करोडला तर बिलकुल निग्लिजिबल येणार. 30 लॅक्सच्या कम्पॅरिझन मध्ये मीटरचं युनिट कसं आहे? खूप निग्लिजिबल आहे. लक्षात, अशा प्रकारे आपण मीटरची कन्सेप्ट बघितली. मीटरची थोडक्यात डेफिनेशन काय म्हणणार? लाईट ट्रॅव्हल बाय द
light travel in vacuum in 1/2999972 वगैरे पार्ट ऑफ द सेकंड. एका सेकंदाच्या इतक्या पार्टमध्ये लाईटने व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलेला जो काय डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज नोन ॲज अ 1 मीटर. अशी लेटेस्टमध्ये एक डेफिनेशन तयार करण्यात आली. आलं लक्षात? बर, आता मेजरमेंट ऑफ लेंथ झालं. लेंथ मोजू शकतो आपण. मग इथून इथपर्यंतचा डिस्टन्स मोजता येईल आपल्याला. मीटर स्केलच्या साहाय्याने आपण बऱ्यापैकी डिस्टन्स मोजू शकतो. पण जे लार्ज डिस्टन्सेस असतात, खूप मोठे मोठे डिस्टन्सेस असतात, कॅन वी मेजर बाय मीटर स्केल. समजा मी असं लिहिलं, इथं एक प्लॅनेट आहे कुठेतरी इथं आणि ही अर्थचा सरफेस आहे. या प्लॅनेट पासून अर्थचं सरफेसचं डिस्टन्स आपल्याला मेजर करता येईल का मीटर स्केलचा यूज करून? नाही. मीटर स्केलचा यूज करून आपल्याला हे डिस्टन्स मेजर करता येत नाही. प्लॅनेट खूप लांब आहे, तिथून ना आपल्याला दोरी सोडता येत ना काहीच करता येत नाही आहे. प्रत्यक्ष मेजर पण नाही करता येत, फिजिकली नॉट पॉसिबली. मग जर फिजिकली पॉसिबलच नसेल तर मग कोणत्या मेथडने आपण म्हणतो सन इज ... 4.5 लाईट इयर्स फ्रॉम अर्थ असं म्हणतो. म्हणजेच काय आहे, सूर्य आपल्यापासून इतक्या अंतरावर आहे, नंतर मून आपल्यापासून इतक्या अंतरावर आहे, अदर स्टार्स ऑल्सो समथिंग किलोमीटर फ्रॉम अर्थ, असं आपण जेव्हा मेजर करतो तेव्हा ते ॲक्च्युअल केलेलं असतं का? नाही आहे. ते फिजिकली शक्य नाही आहे. म्हणून त्यासाठी एक वेगळी मेथड अप्लाय करतात त्यासाठी. आणि दॅट मेथड इज नोन ॲज पॅरालॉक्स मेथड. कोणती मेथड आहे ती? पॅरालॉक्स मेथड. पॅरालॉक्स मेथडचा वापर करून आपण कोणत्याही स्टार असो, प्लॅनेट असो किंवा लांबची कोणतीही गोष्ट असो, त्याचं डिस्टन्स, गॅलेक्सी असो, त्याचं डिस्टन्स आपण सहज पॅरालॉक्स मेथडच्या सहाय्याने डिस्टन्स मेजर करू शकतो. त्यासाठी बुकमध्ये एक एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. एक पेन्सिल घ्या. पॅरालॉक्स मेथड कशी असते ते लक्षात घ्या. पेन्सिल घेतली, बरोबर नाकाच्या पासून सरळ अशी समोर ठेवली. आता त्याचं बॅकग्राऊंड पण लक्षात ठेवा. ही पेन्सिल त्या बॅकग्राऊंड म्हणजे कुठेतरी भिंतीवर एखादा फोटो असेल किंवा काहीतरी असेल. मग एक डोळा बंद करा आणि मग थोड्या वेळाने दुसरा डोळा बंद करा. बघा त्या बॅकग्राऊंड, त्या भिंतीवर कुठेतरी एखादा स्पॉट लक्षात ठेवा. एक डोळा बंद केल्यानंतर ही जी पेन्सिल आहे नाकासमोरची, ही त्या स्पॉटच्या कधी राईटला दिसते, दुसरा डोळा बंद केला तर लेफ्टला दिसते. म्हणजेच काय होतं की आपल्या डोळ्याला या पेन्सिलची जी पोझिशन आहे ती बदललेली दिसते. कधी या स्पॉटच्या इकडे, कधी त्या स्पॉटच्या तिकडे. बघा इकडे आली, इकडे गेली. अशा प्रकारे हे जे आपल्या डोळ्याला हे जे पोझिशन बदललेले दिसते, हीच यालाच म्हणतात पॅरालॉक्स. काय म्हणतात? पॅरालॉक्स. हीच मेथड काय आहे? पॅरालॉक्स मेथड. या मेथडचा वापर करून आपण हे लार्ज डिस्टन्सेस काउंट करू शकतो. मग आता हे पेन्सिल जवळ आहे, या पेन्सिलचा या नाकापासूनचा डिस्टन्स मी सहज मेजर करू शकतो. त्यासाठी मी काय करणार तर जनरल या डोळ्याने आणि या दोन्ही डोळ्यांनी या पेन्सिल जवळ, म्हणजे पेन्सिल जवळ असं आहे ना, असे म्हणजे हा डोळा आहे इथे समजा, आलं लक्षात, हा डोळा, या डोळ्याने या पेन्सिलच्या जवळ, ही पेन्सिल आहे समजा, या पेन्सिल जवळ जो अँगल बनवलेला आहे, पेन्सिल जवळचा अँगल दिसतो ना, पेन्सिल जवळचा अँगल, पेन्सिल जवळचा अँगल म्हणजे आपण असं म्हणूया हा अँगल, हा जो बनवलेला आहे हा अँगल आपण मोजायचा आहे. म्हणजे ही पेन्सिल आहे उभी, या डोळ्याने इथे आला रे, या डोळ्याचा हा रे इथे आला, म्हणजे या ठिकाणी काय बनला, एक अँगल बनला. तो अँगल आपल्याला माहिती पाहिजे, आपण तो मेजर करायचा असतो. लक्षात, तो अँगल माहिती असेल तर आपल्याला हे डिस्टन्स सहज मोजता येते. मग हा अँगल थिटा मानला, त्या दोन डोळे आपल्याकडे, एक E1 आहे आणि एक E2 आहे, या दोन डोळ्यांमधला डिस्टन्स ऑब्विसली आपण मोजू शकतो. मग आपल्याला हे डिस्टन्स जे डी आहे, कॅपिटल डी लिहा किंवा स्मॉल डी लिहू आपण, छोटा डिस्टन्स आहे ना, स्मॉल डी, या डोळ्याचं आणि पेन्सिलमधलं डिस्टन्स हे आणि हे सेमच आहे. हे डिस्टन्स आपल्याला सहज फाइंड आउट करता येते. हा अँगल आपण मेजर करायचा आणि दोन डोळ्यांमधलं डिस्टन्स मेजर करायचं, हे प्रत्यक्ष आपल्याला करता येतं. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा, डिस्टन्स इज इक्वल टू ह्या दोन डोळ्यांमधलं डिस्टन्स E1 E2 डिस्टन्स फाइंड आउट करता येतं अपॉन जो अँगल असेल तो. हा साधा फॉर्म्युला जर वापरला तर तुम्हाला पेन्सिल आणि आपल्या डोळ्यामधलं अंतर सहज फाइंड आउट करू शकतो. ही झाली पॅरालॉक्स मेथड. पण
प्लॅनेट आहे, प्लॅनेट खूप अंतरावर आहे. त्यासाठी या डोळ्यांसारखं आपल्याला एक डोळ्यांसारखे दोन ऑब्जेक्ट किंवा दोन जो ऑब्झर्वर आहे ते आपल्याला इतके जवळजवळ असून फायदा होत नाही. लक्षात. मग त्यासाठी काय केलेलं आहे, म्हणजे ही मेथड पेन्सिल पुरते ठीक आहे, पण प्लॅनेटचा स्टडी करताना मात्र कन्सेप्ट हीच ठेवायची आहे. फक्त डोळ्यांऐवजी दुसऱ्या आपण हे वापरूया, म्हणजे पॉईंट वापरू म्हणून आपण ऑब्झर्वर वापरूया. कसं केलं ते लक्ष द्या. आता पॅरालॉक्स मेथड. अर्थ आहे समजा, हा प्लॅनेट आहे या ठिकाणी, प्लॅनेट पी म्हणा यस म्हणा, ही अर्थ आहे, ही अर्थ आहे, बरोबर. बर, या प्लॅनेटचं या अर्थच्या सरफेस पासूनचं डिस्टन्स मोजायचं आहे. मग काय केलं, ही जी अर्थ आहे मोठी, या अर्थच्या दोन लॉंगेस्ट पॉइंटवर, म्हणजे अर्थच्या या टोकाला एक जण, या टोकाला एक ऑब्झर्वर म्हणू आपण, या दोघांना बसवलं. एक इथं आहे, एक इथे आहे, अर्थच्या दोन्ही टोकांना. मग काय केलं, याने या प्लॅनेटकडे बघितलं आणि अँगल मेजर केला. अँगल मेजर केला. तो अँगल मेजर कसा करतात तेही सांगतो. आणि याने पण, म्हणजे याला ए म्हणतो, याला काय म्हणतो मी, बी. लक्षात. मग याने पण या यस कडे बघितल्यानंतर अँगल मेजर केला. तो करताना काळजी घ्यायची असते, असा मोजता येत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक ॲझ्युम, म्हणजे एक होरिजेंटल लाईन एक मेजर केली, होरिजेंटल एक लाईन जी आहे ती ॲझ्युम केली. मग याने काय केलं, या प्लॅनेटकडे बघताना या होरिजेंटल लाईन सोबत एक अँगल मेजर केला. होरिजेंटल लाईन तर त्यांना दिसणारच, याने पण तसाच केला. मग आणि या दोघांचा मिळून एक अँगल तयार झाला, त्याला आपण थिटा म्हणू आपण. याचा अर्थ या प्लॅनेट सोबत या दोघांनी जो अँगल बनवला, या दोन्ही ऑब्झर्वरनी, तो किती मानला आपण, थिटा. बर, या ए पासूनचं या यसचं डिस्टन्स आपण कॅपिटल डी मानूया. ए पासूनचं यसचं डिस्टन्स किती आहे, कॅपिटल डी ॲझ्युम करूया. ते कसं फाइंड आउट करतात तेच तर फाइंड आउट करायचं आहे. पण काय मानलं आपण, कॅपिटल डी. ऑब्व्हियसली हे पण किती असणार आहे, कॅपिटल डी. तो खूप लांब आहे, त्यामुळे अर्थच्या टोकावरनं तो सेंटरलाच दिसेल आपल्याला. बर, आणि हे जे डिस्टन्स आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. याच्या आणि याच्यामध्ये काही फारसा फरक राहत नाही, कारण डिस्टन्स याच्या कम्पॅरिझननं खूप जवळ आहे. हे दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला डोळ्याने दिसते, काहीतरी फरक आहे. पण इथून मात्र हे डिस्टन्स अर्थ अख्खीच प्लॅनेटवरनं सारखेच दिसणार आहे, बरोबर का. बरं, या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपण बी ॲझ्युम करूया. ए आणि बी मधला, ए आणि बी मधला डिस्टन्स किती, ए अर्थवरचा डिस्टन्स आपण मेजर करू शकतो ना. हा पण अर्थवर असलेला पॉईंट आहे. दिस ऑल्सो लाईज ऑन द अर्थ. therefore we can easily find out the distance between point A and B on the earth, बरोबर का. तो काय ॲझ्युम केला आपण, बी. आता आपल्याला काय काय माहिती आहे सांगा. अँगल ऑफ द पॉइंट ए अँड बी विथ स्टार किंवा प्लॅनेट इज थिटा. डिस्टन्स बिटवीन ए अँड यस और बी अँड यस ॲझ्युम दॅट डी. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डी ची व्हॅल्यू. सो आता मी मॅथ्स मधल्या फर्स्ट एक्सरसाइज, सेकंड एक्सरसाइजसाठी हा फॉर्म्युला वापरला होता, लेंथ ऑफ आर्क. आठवते का. मी परत सांगतो, लेंथ ऑफ आर्क कशाला म्हणतात, कसं असतं ते, त्याच्यानंतर याचा वापर करूया. बघा, एक सर्कल आहे, हा इनिशियल रे रोटेट झाला, इथपर्यंत आला, ए कडनं बी कडे. हा जो आहे या पार्टला आपण म्हणतो आर्क. या आर्कची लेंथ यसने डिनोट करतो आपण, इथपर्यंत ठीक आहे. बर, हा अँगल आपण ॲझ्युम केला थिटा, विच इज द रेडियस. मग या लेंथ ऑफ आर्क याचं थेरम पण मी प्रूव्ह करून दाखवलं होतं. पण लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय तयार झाला, यस इज इक्वल टू काय, आर इंटू थिटा. आर इंटू काय, थिटा. यस काय आहे, लेंथ ऑफ आर्क. व्हॉट इज आर, आर इज द रेडियस ऑफ दिस सर्कल, या सर्कलचं रेडियस. बर, थिटा काय सांगतो, या दोघांमधला अँगल. याच फॉर्मचा, याच कन्सेप्टचा वापर इथे करूया आणि डी फाइंड आउट करूया. बघा, आता एक लक्षात घ्या, तुम्ही अर्थकडे जर आपल्या लेवलने बघितलं, अर्थ आपल्याला प्लेन दिसते. अर्थ संपूर्ण बघू शकतो का आपण, नाही. म्हणजे एखाद्या स्पेरिकल म्हणा किंवा एखाद्या सर्क्युलर पार्टचा छोटासा पार्ट जर आपण बघितला तर तो आपल्याला कसा दिसतो, प्लेन दिसतो. सर्क्युलर पार्टचा छोटासा पार्ट जो आहे, सर्क्युलर पार्ट हा एवढा मोठा आहे, त्याचा स्मॉल पार्ट जर कन्सिडर केला तो आपल्याला प्लेन दिसतो. अर्थचा आपण बघताना छोटासा पार्ट बघतो, इथून तर 2 किलोमीटर, तो कसा दिसतोय, प्लेन दिसतो. गोल दिसतो का, नाही. म्हणजेच काय आहे, स्मॉल पार्ट ऑफ बिगर सर्कल इज एक लुक लाईक अ स्ट्रेट लाईन. मग आता ए बी ही स्ट्रेट लाईन दिसते आपल्याला, ए बी, बरोबर ना. पण तेच जर मी
यसला सेंटर ॲझ्युम केलं, यसला काय ॲझ्युम केलं, सेंटर, आणि एक सर्कल ड्रॉ केलं आणि त्या सर्कलची ही आर्क दाखवली. आर्क होणार ना ए आणि बी मधून जाणारी. म्हणजेच काय केलं मी, असा एक सर्कल ड्रॉ केला जो ए मधून जातो आणि बी मधूनही जातो. बरोबर का? बघा असा हा सर्कल आहे. आता हा आर्क ए बी आहे, आर्क ए बी आणि हा लेंथ ए बी आहे. हे दोन्ही लेंथ सारख्याच ॲझ्युम करण्यात येतील. कारण काय आहे, या संपूर्ण मोठ्या सर्कलचा हा छोटासा पार्ट आहे. छोटासा पार्ट तो कसा दिसणार आहे, स्ट्रेट लाईनच दिसणार आहे. म्हणून तो स्ट्रेट लाईन दिसतोय आपल्याला. आलं लक्षात? अशी स्ट्रेट लाईन आहे का अर्थवर? नाही, ती पण राऊंड फिगरच आहे. मग जर मी याला जर आर्क म्हटलं तर याचा अर्थ ए बी काय झाला, या सर्कलचा काय झाला, आर्क झाला. या सर्कलच्या आर्कची लेंथ किती घेतली आपण, बी. बरं, या सर्कलची रेडियस किती आहे, डी आहे. म्हणजेच काय, या सर्कलला जर मी ॲझ्युम केलं असं विथ अ सेंटर यस, तर त्या सर्कलचा आर्क काय झाला तुमचा, ए बी झाला, ज्याची लेंथ किती आहे, बी. त्या दोन आर्कने सेंटर सोबत अँगल मेड केला, दॅट अँगल इज नोन ॲज थिटा. तो प्रत्यक्ष मोजलाय आपण अँगल. आलं लक्षात? आणि आपण त्यांच्यातलं डिस्टन्स किती ॲझ्युम केलं, डी. याच फॉर्म्युल्यानुसार आपण हा पार्ट सॉल्व्ह करू शकतो. यस इक्वल टू, यस म्हणजे काय इथं, आर्क ए बी. आर्क ए बी इक्वल टू किती इथं, बी इक्वल टू आर थिटा. आर कशाला ॲझ्युम केलं तुम्ही, डी ला. थिटा तर थिटाच आहे. समजलंय? यस इक्वल टू आर थिटा. यस म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क. बी रेडियस, रेडियस किती येतं तुमच्याकडे, डी, आणि थिटा आहेच. मग याच्यावरनं डी फाइंड आउट करता येईल का, हो. मग डी इक्वल टू काय मिळाला, बी. हा थिटा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार, डिवाइड. बी, डी इक्वल टू काय आहे, बी अपॉन डी. समजलं काय केलं? याचा अर्थ तुम्हाला जर एखाद्या स्टारचं, एखाद्या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला या 2 पॉईंट मधलं अंतर माहिती पाहिजे जे अर्थवर ऑलरेडी आहेत, आणि डिवायडेड बाय हा थिटा. थिटा तुम्ही या पॉईंट पासून, या पॉईंट जवळून तुम्ही त्याच्यासोबत अँगल बनवू शकता. आलं लक्षात? 2 गोष्टी माहिती असल्या तर डिस्टन्स फाइंड आउट करता येतं. आलं लक्षात? अजून एक गोष्ट लक्षात घ्यायच्यामध्ये, डी इज इक्वल टू बी अपॉन थिटा तर झालं, प्लस आता बऱ्याच वेळा काय झालेलं आहे, एक क्वेश्चन आहे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला, त्या क्वेश्चनचं या फॉर्म्युलेशी कसं रिलेशन आहे हे समजलं. काय आहे, सर्कल ॲझ्युम केलं, सेंटरमध्ये प्लॅनेट ठेवला, आणि या पॉईंटपासून इथपर्यंतचा रेडियस झाली, रेडियसला आपण डी म्हणलं. पण आलं लक्षात, हे डी झाला, हा थिटा झाला, आणि हा लेंथ ऑफ आर्क किती मानली आपण, बी ॲझ्युम केली. बरं, आता लक्ष द्या. आता मी काय करतो, अर्थच्या सरफेस पासून 2 स्टार घेतो, जवळचे प्लॅनेट घेतो. ही अर्थचा सरफेस आहे, अर्थचा सरफेस असा मानतो मी, प्लेनच, कारण आपण जवळचे. हा ए नावाचा पॉईंट आहे आणि हा बी नावाचा पॉईंट आहे. बरोबर, ए नावाचा पॉईंट आणि बी नावाचा पॉईंट. हा सी डी आहे. हा एक अँगल मिळाला आणि हा एक अँगल मिळाला. याला मी थिटा म्हणतो, याला अल्फा म्हणतो. कोणता अँगल मोठा दिसतो ते सांगा. थिटा मोठा दिसतो का अल्फा मोठा दिसतो? अल्फा मोठा दिसतो, है ना. अल्फा इज अ ग्रेटर अँगल दॅन द थिटा. असं का होतं? बघा या फॉर्म्युल्यामध्ये आहे ते. फॉर्म्युला काय दिलेला आहे, डी इज इक्वल टू बी अपॉन थिटा. बी सोडून द्या थोडा वेळ, मग मी काय लिहू शकतो, डी इज इक्वल टू, बी तर कॉन्स्टंट आहे, 2 पॉईंट मधलं डिस्टन्स आपण बदललं नाही, इंटू काय लिहितो, 1 अपॉन थिटा. बी जर कॉन्स्टंट आहे तर आपण बी ला डी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहिणार आहे, थिटा. डी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, थिटा. आलं लक्षात? कॉन्स्टंट आहे तर हे समजलं कसं आलं. बघा, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, म्हणजे ए इज इक्वल टू के बी असं लिहितो. ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी, याचा अर्थ ए इज इक्वल टू के इंटू बी, के इंटू 1 अपॉन बी, म्हणजेच ए इज इक्वल टू के अपॉन बी. हा के, या केच्या जागेवर इथे कोण आहे, बी आहे. बी पुढे सरकवला, दिस इज के. म्हणजे याचा अर्थ के जर मला काढून टाकायचा असेल तर त्याच्या जागेवर काय लिहिणार, हा सिम्बॉल, म्हणून मी हा सिम्बॉल लिहिला, 1 अपॉन थिटा. म्हणजे डी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थिटा. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टूचा अर्थ काय होतो, डी जर वाढला तर थिटा कमी होतो, इनव्हर्सली आहे. थिटा वाढला तर डी कमी होतो, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी बघा, डी जास्त आहे, डी जास्त आहे ना, डिस्टन्स जर जास्त असेल तर थिटा काय होतो, ऑब्विसली कमी होतो. कारण डिस्टन्स अँड
याला म्हणतात पॅरालॅक्स अँगल. दिस इज पॅरालॅक्स अँगल. आलं लक्षात. डिस्टन्स आणि पॅरालॅक्स अँगल एकमेकांच्या कसे आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे डिस्टन्स जर ग्रेटर असेल तर पॅरालॅक्स अँगल स्मॉलर असतो, डिस्टन्स जर स्मॉल असेल तर पॅरालॅक्स अँगल कसा असतो, ग्रेटर असतो. ऑब्विसली डी आणि जर पॅरालॅक्स अँगल जर एकमेकांच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतील तर डिस्टन्स जास्त अँगल कमी, डिस्टन्स कमी अँगल जास्त, हा रूल तयार होतो. लक्षात. क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, हा तुम्ही बघून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपण पॅरालॅक्स अँगल किंवा एखाद्या स्टार प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात पॅरालॅक्स मेथडच्या सहाय्याने हे बघितलंय. पॅरालॅक्स मेथडचे आपण एक एक्झाम्पल बघितलं पेन्सिलचं. आलं लक्षात. तर आज आपण पॅरालॅक्स मेथड बघितला. पॅरालॅक्स मेथड कशासाठी यूज होतो, तर जवळचे जे प्लॅनेट आहे, जास्तीत जास्त सन पर्यंतचे जे प्लॅनेट आहे त्यांचं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी या पॅरालॅक्स मेथडचा यूज होतो. परंतु पॅरालॅक्स मेथड एक लांबचे जे स्टार आहे, म्हणजे सूर्यापासून पलीकडचे जे स्टार आहेत, तर त्या स्टारचं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी ही जी पॅरालॅक्स मेथड आहे, म्हणजे 2 पॉईंट अर्थवर घ्यायचे, अर्थच्या या टोकाला एक, या टोकाला एक, तर ते 2 पॉईंट सफिशियंट होत नाही. त्यासाठी आपल्याला दुसरा एक मेथड अप्लाय करावं लागते. ती आहे पॅरालॅक्स मेथडच, पण त्यासाठी वेगळे पॉईंट घ्यावे लागतात. ते आपण नेक्स्ट पिरियडला बघणार आहोत. लक्षात. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या जवळचा जो स्टार आहे आपला सन, तो जास्तीत जास्त 14 to 15 करोड किलोमीटर आहे. तिथपर्यंतचा डिस्टन्स आपण या मेथडने फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतरचा येणारा जो स्टार आहे तो स्टार मात्र बऱ्यापैकी लांब आहे, म्हणजे 4.5 मिलियन्स लाईट इयर्स एवढ्या डिस्टन्सवर तो स्टार आहे. त्याचे जे डिस्टन्स आहे अर्थपासूनचं ते मात्र या मेथडने आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. त्यासाठी म्हणजे पॅरालॅक्स मेथडच आहे, पण त्यासाठी जे पॉईंट आपण अर्थवर घेणार आहोत ते पॉईंट आपण अर्थवर घेणार नाही आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. तर मला वाटतं आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. परत तुम्ही रिवाइज करून बघून घ्या. अतिशय इझी आहे कन्सेप्ट. लक्षात. तर मी इथे आता थांबवतो आणि नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. ओके.